The Story of Tea, Part 2. Most people agree that tea is a refreshing drink. It contains no carbohydrate, fat or proteins. रिफ्रेशिंग ताजेतवाने करणारा एक पेय आहे. त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, फॅट आणि प्रोटीन्स नाहीत. कार्बोहायड्रेट्स म्हणजे कार्बोदके, प्रोटीन्स म्हणजे प्रथिने, हे चहामध्ये नाही आहे. What gives tea its special and distinctive flavor is theanine as well as caffeine. चहामध्ये थिनाइन आणि कॅफिन which gives the drink its stimulating quality. डिस्टिंक्टिव्ह म्हणजे विशिष्ट आणि स्टिम्युलेट म्हणजे उत्तेजित करणारी क्वालिटी चहामध्ये आहे. त्यामुळे आपण ताजेतवाने होतो. हाऊ अँड व्हेन डिड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी? चहा प्यायला लोकांनी सुरुवात कधी केली? चहाची माहिती लोकांना कधी मिळाली? अँड अमेझिंग स्टोरी हॅज कम डाऊन टू अस फ्रॉम चायनीज लेजंड. अम्युझिंग म्हणजे मजेदार, लेजंड म्हणजे महान प्रख्यात व्यक्ती. इट इज सेड दॅट, असं म्हटलं जातं की दॅट एम्परर शेनॉंग, द फादर ऑफ चायनीज ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन, वॉज ऑन हिज ट्रॅव्हल when servant was boiling some water to emperor to drink. सम्राटाचा जो नौकर होता तो सम्राटासाठी गरम पाणी पिण्यासाठी देत होता. Just then a few leaves from a nearby tree blew into the boiling water. The water immediately changed color. त्या पाण्याचा रंग बदलला. त्या पाण्यामध्ये काहीतरी वनस्पतीची पानं पडली. तोपर्यंत त्यांना माहीत नव्हतं की हे चहाची पानं आहेत. कलर बदलला आणि नोकराने ते पाणी तसंच त्या सम्राटाला दिलं. ऑन ड्रिंकिंग द वॉटर द एम्परर वॉज अमेज्ड बाय द रिच फ्लेवर अँड रिफ्रेशिंग क्वालिटी ऑफ द रिझल्टिंग इन्फ्युजन. त्याचा चहाचा रंग बदलला, पाण्याचा रंग बदलला. ते चहा होतं ते पिऊन तो रिफ्रेश झाला. एक्साइटेड बाय अननोन प्लांट, it is amazing flavor, he carried out further investigation and discovered that tea had many healing and restorative properties and could also be used as an antidote. ते प्रतिजैविक म्हणून देखील वापरता येतात असं त्या सम्राटाने शोधून काढलं. टू सर्टन पॉयझन. एक्साइट म्हणजे उत्साहित होणे, अमेझिंग म्हणजे आश्चर्यचकित झाला, रेस्टोरेटिव्ह क्वालिटी. Yet another legend tells us that it was a Buddhist monk म्हणजे भिक्षू, named Bodhidharma, who was the first to use tea as a drink. त्याने पहिल्यांदा सुरुवात केली चहा प्यायला. He was keen, तो उत्सुक होता, to find a herb म्हणजे औषधी वनस्पती, or a medicinal plant which would help him to stay awake and alert. After considerable research and trial, he found that chewing leaves from the tea shrub acted as a stimulant, helping him stay awake. It was he who introduced tea among his disciples in China. त्याने भरपूर चहाबद्दल माहिती काढली. त्याने असं सांगितलं की चहाची पानं चघळल्याने आपण ताजेतवाने राहतो, आपल्याला नवीन एक ऊर्जा मिळते आणि आपण ध्यानधारणा करताना थकत नाही. आणि ह्या सर्व गोष्टी त्याने आपल्या डिसायपल्स म्हणजे शिष्यांना सांगितले. जे शिष्य त्याचे चायनामधले होते त्यांना ह्या सर्व गोष्टी त्याने सांगितल्या. इट इज सेड दॅट जॅपनीज प्रिस्ट स्टडिंग अंडर बुद्धिस्ट टीचर इन चायना कॅरीड टी सीड्स अँड लिव्स बॅक होम विथ देम. टर्किश ट्रेडर ऑल्सो बिगॅन टू बार्गेन फॉर टी ऑन द बॉर्डर ऑफ मंगोलिया. The story goes that the Chinese Emperor Huizong was so taken up with the tea that he has set up research into the best tea whisking methods and also hosted tea making and tea testing tournaments in the court. Mongolia had actually taken over his empire. असं म्हटलं जातं की जापानमधील जो धर्मगुरू होता जापानीज प्रिस्ट, तो चायनामध्ये बुद्धिस्टांच्याकडे ध्यानधारणा शिकण्यासाठी आला होता. आपल्याकडे जाताना जपानमध्ये जाताना त्याने चहाची काही बिया तो घेऊन गेला आणि त्यानंतर त्या चहाचा प्रसार वाढू लागला. टर्किश जे व्यावसायिक होते ते देखील चहा मंगोलिया ह्या देशाकडनं घेऊ लागले
इनफॅक्ट द स्टोरी गोज चायनीज एम्परर. आणि स्टोरी पुढे अशी सांगते की चायनीज जो सम्राट आहे हुईसुंग तो चहाचे काही स्पर्धा भरवू लागला. चहाच्या स्पर्धा भरवल्यानंतर त्या ठिकाणी तो चहाच्या स्पर्धा भरवण्यात, चहा पिण्यामध्ये आणि चहा वाटण्यामध्ये एवढा गुंग झाला की मंगोलिया ह्या देशाने चायनावरती आक्रमण करून चायनाने कब्जा केला. Minded was he that he failed to notice that Mongolia had actually taken over his empire. म्हणजे चहाचा तो एवढा वेडा झाला होता की त्याला आपल्या राज्याची कोणतीच पर्वा नव्हती. मंगोलिया देशाने आक्रमण करून चायना देशाचा अनेक भाग लुटून घेतला होता. Thus the habit of drinking tea spread to Japan. चहा पिण्याची जी पद्धत आहे, सवय आहे ती जपान, युरोप, त्याचबरोबर इंग्लंड, where it became a fashionable and popular drink among the people. चहा पिण्याची एक फॅशन निर्माण झाली. How did this magical beverage get its name? The Chinese character tiu was first used in early inscription to describe tea. परंतु नंतर चहा नावाचा एक नवीन वर्ण विकसित केला गेला. चाय हा शब्द आता कधी कधी इंग्रजीमध्ये चा शब्द चायना संदर्भात वापरला जातो. बट लॅटर न्यू कॅरेक्टर चा वॉज डेव्हलप टू रेफर स्पेशली टू टी. चा हा चायना संदर्भात वापरला जाणारा शब्द टी, टी म्हणजे चा. द वर्ड चा इज नाव समटाइम यूज्ड इन इंग्लंड टू रेफर टू चायना. चायना न म्हणता कधी कधी तो चा असाच चायनासाठी वापरला जाणारा शब्द आहे. अँड ॲज वी ऑल नो इट इज व्हेरी क्लोज टू हिंदी वर्ड चाय विच इज यूज ऑल ओव्हर इंडिया टू रेफर टी. आणि हिंदीमध्ये आपण चहाला चाय असं म्हणतो आणि तो चा ह्या चायना शब्दाशी देखील रिलेटेड आहे. हाऊ डिड टी फर्स्ट कम टू चायना अँड come to India? Historians think that tea had been known in India as a medicinal plant. एक औषधी वनस्पती म्हणून भारतामध्ये चहा ओळखला जातो. सिन्स एन्शियंट टाइम, अगदी जुन्या काळापासून. बट टी वॉज नॉट ड्रंक फॉर प्लेजर अंटिल द ब्रिटिश बिगॅन टू एस्टॅब्लिश प्लांटेशन इन द 19th century. चहा हा एक औषध म्हणून आपल्या भारतात वापरला जायचा, पण ब्रिटिश आल्यानंतर ब्रिटिशांनी 19व्या शतकामध्ये चहाची लागवड सुरू करायला लागली आणि लोक आता चहा हा दैनंदिन वापरायला लागले.